मागच्या भागात आपण पाहिलं की तिचे हात त्याच्या छातीवर फिरल्यासारखे वाटत होतं. तो खटारपणे हसत तिला जणू आव्हान देत होता. शक्य असेल तर मला दूर ढकल. तिने खोल श्वास घेतला, डोळे घट्ट मिटले आणि पूर्ण ताकद लावून त्याला ढकललं. यावेळी तो खरोखर मागे सरकला. तिने हळूच डोळे उघडले. आश्चर्य म्हणजे ती त्याला थेट पलंगावर ढकलण्यात यशस्वी झाली होती. तिच्या ओठांवर लगेच विजयाचं स्मित उमटलं. तो पटकन उठून बसला. केस विस्कटत डोकं हलवत आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. तिने भुवया उंचावल्या आणि कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे स्मित केलं. ती जिंकली होती. त्याचं आव्हान तिने जिंकलं होतं. त्याला तिची चेष्टा करण्याची सवयच झाली होती. तिच्या भावना, तिचे भाव, सगळ्याची तो नेहमी थट्टा करत असे. तो नेहमी तिच्याजवळ येत असे आणि त्यांच्या जवळिकीची मजा घेत असे. पण यावेळी तिने त्याला खरंच दूर ढकललं होतं. ती हात सोडत हसत उभी राहिली. तो कपाळावर आठ्या घालत पराभूतपणे खांदे उडवू लागला. मानसी, तो तिच्याजवळ आला आणि मुद्दाम तिच्या कानाजवळ हळू आवाजात बोलला. आता मी काय घालू? मला ऑफिसला जायचं आहे मानसी. तुला कल्पना आहे का? तो गंभीर आवाजात म्हणाला. त्याचा उघडा देह पाहणं टाळत ती उपहासाने म्हणाली. तुझी इच्छा. ती हसू लागली. तो रागाने तिचा हात पकडून हलकेच वळवतो आणि तिला आपल्या जवळ ओढतो. हसू नकोस. तो पुन्हा तिच्या कानात कुजबुजला. त्याच्या आवाजाने ती पुन्हा थरथरली. ती त्याच्या छातीवर टेकली. नको. तो तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या ओठांवर बोट ठेवतो. त्याच्या स्पर्शाने ती अजूनही थरथरत होती. तिच्या या छोट्या खोड्यांवर तो हलकं हसला. त्याला तिच्या या सवयी खूप आवडत होत्या. तुला कधीही माझ्या खोलीत शिरून चोरून शोधाशोध करण्याची सवयच लागली आहे. तो ओठ हलवत म्हणाला. जा, आता तुझं सगळं सामान घेऊन ये. यापुढे इथेच माझ्या खोलीत राहा आणि दिवसभर माझ्यावरच लक्ष ठेव. तो आदेश देत म्हणाला. त्याच्या शब्दांनी ती थोडी दचकली. क्षणभरापूर्वी तो तिच्या स्पर्शासाठी वेड्यासारखा आसूसला होता आणि आता अचानक एक टिपिकल नवऱ्यासारखा आदेश देत होता. हे काय चाललं आहे? ती मनातच पुटपुटली आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. काय? तू इथेच माझ्यासोबत आपल्या खोलीत राहशील? तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत वाक्य पूर्ण करत म्हणाला. ती त्याच्यावर प्रेम असल्याची कबुली दिल्यापासून तो हे बोलण्याची वाटच पाहत होता. ती त्याच्यासोबत राहायला तयार झाली तर त्याला किती शांतता आणि आनंद मिळेल याची त्याला चांगली कल्पना होती. शेवटी आपण नवरा बायको आहोत. तो तिच्या गालावर हलकेच श्वास सोडत म्हणाला, तिचे विचार विस्कटण्याचा प्रयत्न करत. तिने भुवया उंचावल्या आणि गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. मी इथे त्याच्यासोबत रोमांस करायला आलेली नाही. मी इथे त्याच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती शोधायला आले आहे. ती मनात म्हणाली. नवरा बायको, काहीतरीच. माणसे एका मिनिटाने पुटपुटली जणू त्याला टोमणा मारत. काहीतरीच? तो भुया उंचावत म्हणाला. ठीक आहे, मग तुला दाखवतो काहीतरीच म्हणजे काय ते. तो लॉन्ड्री बास्केटकडे गेला. ती उचलली आणि मोठ्या आवाजात तिच्यासमोर आपटली. माझे सगळे शर्ट आणि पॅन्ट छान प्रेस करून नीट ठेव, जसं आधी ठेवलेले असतात तसंच. तो कपाटाकडे गेला आणि इस्त्रीचा बॉक्स हातात घेतला. हे घे. त्याने तिचा हात पकडून इस्त्री तिच्या हातात ठेवली. ती सांभाळत होती कारण ती एकाच हाताने धरायला जड होती. आता जा, मला उशीर होत आहे, तो म्हणाला. त्याने कॅज्युअल कपड्यांचा जोड घेतला आणि तिला तिथेच सोडून खोलीबाहेर गेला. मानसीने दाराकडे पाहत सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. शेवटी तो खोलीतून गेला होता. ती पुन्हा सुस्कारा टाकते. तिने लगेच खिशातून मुरगडलेला कागद काढला आणि डोळ्यात चमक आणत तो उघडला. किमान यामुळे काही प्रश्नांची उत्तरं तरी मिळतील. आकाश. ती त्याचं पूर्ण नाव आणि बाकी तपशील वाचू लागली. तो त्याच्या जन्म प्रमाणपत्राची झेरॉक्स कॉपी होती. झालं जिजू. तिने मोबाईल उचलून नीरजला मेसेज पाठवला. मानसी. आकाश हळू आवाजात तिला उठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. ती सोफ्यावर वळवळत झोपली होती. तो सोफा तिच्या उंचीसाठी थोडा लहान वाटत होता. राक्षस. आकाश हळूच पुटपुटला. ती अजूनही पलंगाच्या दुसऱ्या बाजूला झोपायला तयार नव्हती. त्याच्या सांगण्यावरून तिने आपलं सगळं सामान आणि कपडे त्याच्या खोलीत आणले होते, पण तरीही ती त्याच्याशी फारच कमी बोलत होती, तेही 1-2 शब्दांत. त्याला तिच्या मूड स्विंग्सची काळजी वाटू लागली. ती पुन्हा कामाला लागली होती. ती तिच्या वडिलांसाठी घोड्यासारखी मेहनत करत होती. किती समर्पित कामसू मुलगी आहे ती. तरीही आकाश आनंदी होता. किमान ती त्याच्यासोबत खोली शेअर करायला तरी तयार झाली होती. त्यांचं नातं अगदी रोलर कोस्टरसारखं होतं. कधी कधी ते दोघे जन्मोजन्मीचे प्रेमी असल्यासारखे वागायचे, तर कधी आयुष्यभराचे शत्रू असल्यासारखे. कधी ते दोघे एकमेकांची वाट पाहत एकत्र जेवायला बसायचे,
तर कधी दुसरा जिवंत आहे की नाही याचीही त्यांना फिकीर नसायची. आकाशलाही समजत नव्हतं की त्याच्या मनात नेमकं काय चाललं आहे. कधी मानसी त्याच्या स्पर्शाला गोड प्रतिसाद द्यायची, तर कधी वास्तव समोर आलं की ती रडायलाच लागायची. दोघेही हे नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण त्यांच्या भीती आणि असुरक्षितता त्यांना पुढे एक पाऊल टाकू देत नव्हत्या. मानसीचे वडील तिच्याबद्दल नेहमीच खूप काळजी करत असत. त्यांना आकाशची आणि त्याच्या आपल्या मुलीशी असलेल्या वागणुकीचीही चिंता होती. त्यांना तिच्याकडे विचारावंसं वाटायचं की आकाश तिच्याशी कसा वागतो, पण काहीतरी त्यांना ते विचारण्यापासून थांबवत होतं. क्षणभर त्यांच्या मनात अपराधीपणाची एक टोचणी उठली आणि मुलगी व तिच्या भविष्याचा विचार करत ते खूप अस्वस्थ झाले. एका क्षणी त्यांना स्वप्नाबद्दलही वाईट वाटलं, पण ती नीरजसोबत पळून गेली होती म्हणून त्यांना तिच्यावर रागही होता. पण मानसीच्या बाबतीत तर आकाश म्हणजे जणू एखादा सैतानच होता. आकाशच्या उलट नीरज नेहमीच आपल्या मुलीबद्दल प्रेम आणि काळजी व्यक्त करत असे. मनाच्या एका कोपऱ्यात त्यांना वाटत होतं की ती नीरजसोबत असती तर कदाचित सुखी राहिली असती. पण मानसीचं काय? तिचं भविष्य कसं असेल? स्वप्नाकडून आपल्या वडिलांच्या वेदना आणि चिंता मानसीलाही समजल्या, म्हणून तिने त्यांच्याशी बोलण्याचा आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने ती त्यांना शांत करू शकली नाही. त्याने तर तिला सूचकपणे सांगितलंही होतं की आकाशला सोडून दे आणि आमच्यासोबत म्हणजे तुझ्या आईवडिलांसोबत राहायला ये. पण मानसीने शांतपणे त्यांचे शब्द नाकारले. तिने सांगितलं की तिला लग्नावर खरोखर विश्वास आहे आणि पराभव मानण्यापूर्वी ती या नात्याला एक संधी देणार आहे. स्वप्नानेही मानसीला आकाशला सोडून त्यांच्याकडे परत येण्याचा सल्ला दिला होता, पण नीरजने स्वप्नाला थांबवलं की मानसीवर जास्त दबाव टाकू नकोस असं तो म्हणाला. शेवटी ते तिचं आयुष्य आहे आणि त्याला चांगलंच माहीत होतं की मानसीच्या मनात कुठेतरी आकाशसाठी प्रेम आहे. स्वप्नानेच मानसीला इशारा दिला होता की भूतकाळाबद्दल वडिलांसमोर बोलू नकोस. तिच्या बहिणीने आधीच त्यांच्या मनातील तणाव ओळखला होता. नीरजनेही तसंच सांगितलं होतं. मानसी, मन्नू. आकाश तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि तिला उठवण्यासाठी हलकेच तिचे खांदे हलवले. आ आकाश, काय? मानसी अर्धवट झोपेतच सोफ्यावर बसली. शांतपणे ऐक. त्याने तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. ती अजूनही पूर्णपणे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होती. सगळं ठीक आहे ना? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत तिने फिकट चेहऱ्याने विचारलं. काहीतरी बरोबर नाही, त्याचे डोळे ते सांगत होते. ती घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. तुझे बाबा बरे नाहीत, त्याने हळू आवाजात सांगितलं आणि अजूनही तिचा चेहरा हातात घेत तिला मिठीत घेतलं. बाबा बरे नाहीत? म्हणजे काय? तिने डोळे मोठे करत त्याच्या शर्टला घट्ट पकडलं. काही तासांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तो थोडा थांबला. पण आता ते ठीक आहेत. आकाशने तिला अजून घट्ट मिठीत घेतलं. हॉस्पिटल? मानसीचा चेहरा उतरला आणि ती काळजीने म्हणाली. तो शांत राहिला. त्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं. मानसी, मानसी. तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही म्हणून त्याने तिला हलकं हलवलं. ती निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती आणि पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला काहीतरी वाईट घडल्याची जाणीव झाली होती. उठ. त्याने तिचा हात पकडत तिला उभं राहायला सांगितलं. ती उभी राहिली, भुवया जुडवत त्याच्याकडे पाहू लागली आणि डोकं हलवू लागली. तिला त्याचे शब्द मान्यच करायचे नव्हते. मानसी, प्लीज, तो म्हणाला आणि तिचा हात पकडून तिला बेडवरून बाहेर काढलं. ती गुडघ्यांपर्यंत असलेली टी शर्ट नाईटी घातली होती. अचानक तिला आपल्या कपड्यांची जाणीव झाली. आकाशने तिची नजर ओळखली आणि पटकन एक टी शर्ट आणि जीन्स काढून तिच्या हातात दिले. हे घाल. ती कपडे बदलून परत आली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही धक्का स्पष्ट दिसत होता आणि ती हळूहळू त्याच्याकडे चालत आली. पहिल्यांदाच तिचं असं शांत राहणं त्याला खूप अस्वस्थ करत होतं. त्याला वाटत होतं की तिने काहीतरी बोलावं. अगदी तिच्या वडिलांच्या तब्येतीसाठी त्याला दोष दिला तरी चालेल, पण ती पूर्णपणे शांत होती. हॉस्पिटलसमोर गाडी थांबवून त्याने तिच्याकडे पाहिलं आणि खाली उतरायला सांगितलं. ती शांतपणे खाली उतरली आणि त्याच्या मागे निशब्द चालू लागली. दोघेही घाईघाईने रिसेप्शनपर्यंत पोहोचले आणि तिथून ICUकडे गेले. आकाशला तिच्याकडून एखादा शब्द ऐकायची अपेक्षा होती, पण ती काहीच बोलली नाही. शेवटी ते ICU जवळ पोहोचले. मानसी फिकट चेहऱ्याने ICUच्या काचेच्या खिडकीतून आत पाहत उभी राहिली, आपल्या वडिलांची एक झलक पाहण्यासाठी. आकाशने पाहिलं की स्वप्ना आणि नीरज दोघेही त्यांच्याकडे पाहत उभे होते. नक्कीच नीरजनेच आकाशला फोन करून सासऱ्यांची तब्येत बिघडल्याचं सांगितलं होतं. स्वप्नाने आकाशला पाहताच त्याच्याकडे रागाने पाहिलं. तिला वाटत होतं
त्यांच्या वडिलांच्या आजारासाठी आकाशच जबाबदार आहे. आकाशने तिचा राग ओळखला आणि तो शांत राहिला. त्याने मानसीचा हात सोडला आणि खुर्चीत वाकून बसत तिच्याकडे पाहू लागला. कोणीही बोलायला तयार नव्हतं. नीरज हॉस्पिटलच्या कामात व्यस्त होता, तर मानसी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत उभी होती. तिला नक्की काय घडलं हे जाणून घ्यायचं होतं. ती पटकन नीरजचा हात पकडून त्याला बसायला ओढू लागली. जीजू, ती हळू आवाजात म्हणाली, मी आतून तुटत चालले आहे. मला सांगा ना, बाबांना नेमकं काय झालं? ती त्याचा हात घट्ट पकडत कुजबुजली. त्यांना स्ट्रोक आला होता, तो हलकेच सुस्कारा टाकत म्हणाला आणि थोडा वेळ डोळे मिटले. पण आता ते ठीक आहेत. त्याने तिच्या खांद्यावर हलकेच थाप दिली. खरंच की माझ्यासाठी तसं म्हणत आहात? ती कपाळावर आठ्या आणत नीरजच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. जरी तिला माहिती होतं की नीरज खोटं बोलणार नाही. तिच्या गालांवरून अश्रू वाहत होते. नीरजने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि तिला शांत राहायला सांगितलं. ते ठीक आहेत, तो हलकंसं असं तिला धीर देत म्हणाला. मानसी मग आपल्या आईजवळ गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिची आई शांत आणि स्थिर बसली होती. तिने मानसीकडे फिकटसं हसू दिलं. मानसी तिच्या बाजूला बसली आणि हसण्याचा प्रयत्न केला, पण तिला जमलं नाही. तिच्या आईने हलकेच मान हलवत तिला शांत राहायला सांगितलं. मानसीने नजर वळवली आणि आकाशकडे पाहू लागली. तो तिथे बसून मानसीच्या चेहऱ्याकडे पाहत होता. मानसीने त्याच्याकडे तिरस्काराने पाहिलं आणि ते पाहून आकाशचा राग वाढला. आकाश रागाने उठला आणि सरळ मानसीजवळ गेला. आता ती आपल्या सासऱ्यांच्या आजारासाठी त्यालाच दोष देत होती. त्याने तिचा हात बेधडक पकडला आणि तिला बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. त्याला एकदा तिच्याशी बोलून हा प्रश्न सोडवायचा होता, नाहीतर तो खरंच वेडा होईल. दोन्ही बहिणी त्यालाच का दोष देत होत्या? स्वप्नाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने डोकं हलवत तिला बाजूला राहायला सांगितलं. नीरजने स्वप्नाच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत राहायला सांगितलं. त्याला माहीत होतं की आकाश खूप रागात आहे आणि आत्ता तो तिचं काही ऐकणार नाही. खरं तर त्या दोघांना बोलणं गरजेचं होतं, म्हणून त्यांना थोडा वेळ एकटं सोडणंच योग्य होतं. काय? आकाशने भुवया उंचावत थेट मानसीच्या डोळ्यात पाहत विचारलं. तुझे बाबा आजारी पडले, त्यात माझा काय दोष आहे? यावेळी तो जोरात ओरडला. दोघेही समोरासमोर उभे होते आणि तीव्र नजरेने एकमेकांकडे पाहत होते. मानसीने तिरस्काराने नजर वळवत फक्त डोकं हलवलं. त्या क्षणी तिला त्याचा चेहरासुद्धा सहन होत नव्हता. त्याची उपस्थितीच तिला त्रास देत होती. आकाशलाही तिची उपस्थिती सहन होत नव्हती. ती नेहमी आपल्या वडिलांच्याच बाजूने उभी राहत होती. त्याला अचानक त्या विचारावर उपहासाने हसू आलं. काय सुंदर अनुभव होता ना? मी काय केलं? तो तिचा हात अजून घट्ट पकडत म्हणाला. ती आपल्या वडिलांच्या आजारासाठी त्यालाच का दोष देत होती? तुला खरंच माहीत नाही का? यावेळीही मानसीने आवाज चढवला. तुला खरंच माहीत नाही हे का घडलं? ती त्याच्या शर्टच्या कॉलरला दोन्ही हातांनी घट्ट पकडत म्हणाली. मला माहीत नाही, खरंच माहीत नाही मानसी. सांग ना, मी काय केलं? तो छातीसमोर हात घालत उपासाने म्हणाला. यावेळी आकाश खूप ठाम होता. त्याला तिच्याच तोंडून उत्तर ऐकायचं होतं. ते आनंदी होते. माझे बाबा आपल्या लग्नामुळे आनंदी होते. पण तू काय केलंस? तू मला त्यांच्या घरी घेऊन गेलास आणि त्यांना पुन्हा भूतकाळाची आठवण करून दिलीस. तू तुझी खरी ओळख उघड केलीस आणि त्यांना धमकी दिलीस की त्यांचा नवीन प्रोजेक्ट तू काढून घेणार आहेस. ती त्याला रागाने ओरडत म्हणाली. तू असं का केलंस? हं? तुला खरंच जाणून घ्यायचं आहे का तू काय केलंस? तू असं कसं बोलू शकतोस? ती कपाळावर आठ्या घालत त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुला काही कल्पना आहे का? अजून तुला माझ्याकडून काय हवं आहे? पाहिलंस ना काय झालं त्यांचं? गेल्या 2 आठवड्यांपासून त्यांना सतत पॅनिक अटॅक येत होते. यासाठी जबाबदार कोण आहे? माझ्याकडून अजून काय अपेक्षा आहे तुला? त्या आधीच हॉस्पिटलमध्ये आहेत. आता तुला काय हवं आहे? माझा मृत्यू? ती त्याच्या शर्टचा कॉलर सोडत जोरजोराने रडू लागली. आकाश कसाबसा आपला राग आवरत होता. मानसी, तो दात घट्ट आवडत म्हणाला. असं वाटतं की तुला अजूनही प्रोफेशनल काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवता येत नाही. बहुतेक अजून ते शिकायचं बाकी आहे तुला. हो, मला तो प्रोजेक्ट हवा होता, पण मी कधीच त्यांना दुखवायचं ठरवलं नव्हतं. उलट मी त्यांना काम करण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मी फक्त त्यांना आठवण करून दिली की मला तो प्रोजेक्ट हवा आहे. ते तर एक प्रकारे त्यांच्यावरच उपकारच होते, माहिती आहे का? खरंच सांगतोय मी. आत्ता इतक्या मोठ्या प्रतिष्ठेच्या प्रोजेक्टमधून मी कसा मागे हटू शकतो? तुला माहीत आहे का
मी त्यात किती पैसा गुंतवला आहे. शिट. आणि लक्षात ठेव, मी त्यांना दुखावलं नाही, तो तिला इशारा देत म्हणाला. मी काय केलं? फक्त माझी ओळख उघड केली. बस, त्यापेक्षा काहीच नाही. एकदा माझ्याबद्दलही विचार कर. मी सुद्धा हे सगळं अनुभवले आहे, तेही खूप कडव्या पद्धतीने. मला विचार, मृत्यूची भीती कशी असते ते. मी तुला सांगतो. मी 2 दिवस रक्ताच्या तळ्यात त्या थंड जमिनीवर पडून होतो. कोणीच नव्हतं माझ्यासाठी. मानसी, कधी तू तुझ्या बाबांना हा प्रश्न विचारलास का? नाही ना? तो तिच्या डोळ्यात पाहत तिथेच उभा राहिला. ती लगेच नजर चुकवत डोळे मिटून घेते. तिला अजूनही त्याच्यावर राग होता. किमान त्यांच्याकडे कुटुंब तरी आहे, त्यांची काळजी घेणारे लोक आहेत. पाहिलंस ना, त्यांची मुलगी मला प्रश्न विचारते, माझ्या हेतूंवर शंका घेते. पण माझं काय? माझ्यासाठी कोणी आहे का? कोणीच नाही. एकही माणूस नाही. तो वेदनेने गिळत म्हणाला. म्हणूनच तुझ्या बाबांना मला दुखावणं सोपं होतं. बरोबर ना? कधी कधी वाटतं माझ्याही आयुष्यात एक कुटुंब असावं. आई, बाबा आणि सगळे. ते नक्कीच तुला आणि तुझ्या बाबांना ह्याच प्रकारे प्रश्न विचारले असते. मला वाटत होतं माझी आई तुला विचारेल की तू पार्टीत सगळ्यांसमोर माझा गळा पकडून मला बाहेर का फेकलं. मला असंही वाटत होतं की माझ्या बाबांनी माझ्या सासऱ्यांना तेच प्रश्न विचारावे. मला माफ कर मानसी, खरंच मला माफ कर. आणि धन्यवाद, मला तुझ्या ज्ञानाने प्रकाश टाकल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. मी मनापासून तुझा ऋणी आहे माझी प्रिय पत्नी. खूप छान होतं ते. असं म्हणत त्याने तिची थट्टा करत आपलं भावनिक भाषण संपवलं. मानसीला काहीच कळेना की काय बोलावं आणि कोणाची बाजू घ्यावी. तिला माहिती होतं की आकाशने काहीच चुकीचं केलं नाही. पण मग त्याने बाबांना ती भयानक सत्यता का सांगितली? का? आत्ता का? क्षणभर ती गोंधळून गेली. तोच तर मुन्ना आहे, ज्याला तिच्या बाबांनी पोलिसांना मारून टाकायला सांगितलं होतं. मग त्यांना सत्य कळू देण्यात काय चूक आहे? हे काय चाललंय? ती मनातल्या मनात शिवी देत डोकं धरून बाकावर कोसळली. आकाश तिची अवस्था पाहून हलकंसं हसला. हो, त्याला तिची दया येत होती. नेहमीच तिच्यावर अशी वेळ येते. तिला प्रत्येक वेळी कोणाची तरी बाजू निवडावी लागते. का? तो काही क्षण तिच्या बाजूला बसला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. ती खूप फिकट दिसत होती. तिला कळत नव्हतं की कोणाची बाजू घ्यावी आणि काय करावं. तिचा श्वास जोरजोराने चालत होता आणि ती पूर्ण घामाने नितळत होती. आकाशचे शब्द तिच्या हृदयात जणू सुरीसारखे घुसत होते. तो जे बोलला ते खरं होतं. त्याचा प्रत्येक शब्द खराच होता. इतका ताण सहन करणं खूप कठीण असतं. आकाशला ते चांगलं माहीत होतं. म्हणूनच त्याने हळूच तिच्या हातावर थाप मारून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. ती खूप लाजली होती. तिला त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. ती तिच्या बाबांच्या कृत्यांबद्दल पश्चाताप करत होती आणि आतून तुटत होती. जरी ती त्याच्यावर ओरडत होती, तरी मनाच्या आत कुठेतरी तिला माहीत होतं की आकाशची काहीही चूक नाही. पण ती शांत कशी बसणार? तो तिचा बाबा आहे आणि ती घरातली सगळ्यात लाडकी मुलगी आहे. दोघेही तिथे तासभर शांत बसून राहिले, पण दोघांपैकी कोणालाही तिथून उठून जाण्याची तयारी नव्हती. ते दोघे एकमेकांच्या हृदयाचे ठोके ऐकू शकत होते. त्यांची हृदय वेगाने धडधडत होती. सगळीकडे इतकी शांतता होती की ती भीतीदायक वाटत होती. आकाशला ती काहीतरी बोलेल अशी अपेक्षा होती. तो तिच्या तोंडून एक शब्द ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता. त्याला माहीत नव्हतं की ती अपराधीपणात बुडत चालली आहे आणि तिला फक्त इथून नाहीशी व्हावंसं वाटत होतं. आकाश खूप अस्वस्थ झाला होता. तो आधीच खूप वेळ थांबला होता. शेवटी तो उठला आणि एक पाऊल पुढे टाकलं. तेवढ्यात त्याला कुणीतरी हात धरून हळूच ओढल्यासारखं वाटलं. मला माफ कर. मानसी अचानक रडू लागली. खरंच मला माफ कर. तू मला कधी माफ करशील का? मानसी उठली आणि त्याला घट्ट मिठी मारली. हे पाहून आकाश पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. यावेळी त्याच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. तो मनापासून रडत होता. त्याच्या नकळत डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि पुढच्या क्षणी त्यानेही सगळं विसरून तिला मिठी मारली. आतापर्यंत त्याने तिचं सॉरी कधी मनापासून अनुभवलं नव्हतं, पण आज त्याला ते खूप प्रामाणिक आणि प्रेमाने भरलेलं वाटलं. मला खरंच माफ कर. मला सोडून जाऊ नकोस. ती त्याच्यासाठी आसुसली होती. खरं तर त्याला तिचे शब्द खूप आवडले. त्या शब्दांनी त्याचं मन फुलून आलं. त्याच्या छातीत अभिमान आणि आनंद दाटून आला. हेच तर तो नेहमी तिच्याकडून अपेक्षित करत होता, तिचं प्रेम. नको, प्लीज. ती त्याचा हात चुंबत होती. त्याचा चेहरा हातात धरून लहान मुलासारखी डोकं हलवत होती. मी जाणार नाही, तो हलक्या आवाजात म्हणाला आणि थोडंसं मान हलवली.
मी मूर्ख आहे आकाश. मला नीट विचार करायला येत नाही. बहुतेक वेळा मी माझं आयुष्य स्वतःच गोंधळात टाकते आणि माझ्या शब्दांनी इतरांना दुखावते आणि शेवटी स्वतःलाच दुखावते. ती दीर्घ श्वास घेत म्हणाली, मी नेहमी स्वतःचाच विचार करते. मी खूप स्वार्थी आहे. मला माहीत नाही मी अशी का आहे. ती डोळे पुसत म्हणाली, पण तरीही तू मला जसं आहे तसं प्रेम केलंस. तू मला कधी बदलायला सांगितलं नाहीस. मी चांदडी झाले होते. तुझं प्रेम दुर्लक्षित केलं. माझा अहंकार नेहमी वरचढ ठरला आणि तुझं प्रेम माझ्यापासून दूर केलं. मला माफ कर प्लीज. ती विनवणी करू लागली. श्श, बस, शांत हो. तो तिच्या नाकाला हलकंसं स्पर्श करत म्हणाला, तुझी ही बाजू बरोबरच आहे आणि मला तुझा हा स्वाभिमान आवडतो. मला ती गोड, स्वतःवर प्रेम करणारी माणसी आवडते. तो तिच्या गालाला हलकं चिमटा काढत म्हणाला, तू बरोबर होतीस. मला तुझ्या बाबांना सत्य सांगायला नको होतं. मी खरंच म्हणतोय. मी ते दुरुस्त करेन. तो ठामपणे म्हणाला. मानसी गेल्या आठवड्यापासून तिच्या माहेरी राहते आहे. ती तिच्या आईला आणि बहिणीला या परिस्थितीतून सावरण्यास मदत करत आहे. आकाशनेच तिला त्यांना मदत करायला सांगितले होते. मानसीलाही तेच हवे होते आणि आकाशच्या तोंडून ते ऐकून तिला खूप आनंद झाला होता. आकाश हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला येत होता, पण त्याने तिच्या कुटुंबातील कोणाशीही बोलण्याची सुरुवात केली नव्हती. त्याला एकदा तरी आपल्या सासऱ्यांना भेटायचे होते आणि त्यांच्याशी बोलायचे होते. त्याने हे मानसीलाही सांगितले होते, पण मानसीने ते अजिबात मान्य केले नाही. मानसीने त्याला विनवणी केली की तो तिच्या वडिलांपासून दूर राहावा. तिला नको होते की आकाशला पाहून तिच्या वडिलांना पुन्हा चिंता वाटावी आणि तिच्या घरच्यांनी आकाशला काही बोलावे हेही तिला नको होते. मानसीची परिस्थिती कोणत्याही मुलीसाठी भयानक स्वप्नासारखी होती. ती आकाशवर मनापासून प्रेम करत होती आणि त्याचवेळी ती आपल्या कुटुंबावरही तितकेच प्रेम करत होती. पण कधीकधी तिचेच लोक तिला परकी असल्यासारखे वागवत होते आणि आकाशलाही तिच्यावर पूर्ण विश्वास नव्हता. ती जणू कुठेच पूर्णपणे आपली नव्हती, पण तरीही सगळ्यांच्याच मनापासून प्रेमाची पात्र होती. तिचे वडील आता बरे होत होते आणि सगळ्यांशी बोलू शकत होते. त्यांच्या तब्येतीत होत असलेल्या सुधारामुळे सगळे आनंदी होते. पण स्वप्नाच्या वागण्यामुळे मानसीला खूप दुःख झाले होते. स्वप्नाने जेव्हा आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन नीरजसोबत पडून जाऊन लग्न केले होते, तेव्हा मानसी तिच्या पाठीशी ठाम उभी होती. पण आता मानसीने आकाशची बाजू घेतल्यामुळे स्वप्ना तिच्यावर रागावली होती. आकाशसाठी उभी राहिल्यापासून स्वप्नाने तिच्याशी जवळजवळ बोलणंच बंद केलं होतं. यामुळे मानसीला खूप वाईट वाटत होतं. तिला आकाशची खूप आठवण येत होती. आकाशचीही तशीच अवस्था होती. त्यालाही मानसीची आणि त्यांच्या सतत चालणाऱ्या छोट्या छोट्या चेष्टा मस्करीची खूप आठवण येत होती. हॉस्पिटलमध्ये त्याच्याकडे माफी मागितल्यानंतर आकाश थेट त्यांच्या घरी निघून गेला आणि मानसी मात्र माहेरीच राहिली होती. त्यांना दोघांनाही थोडा वेळ एकत्र बसून मनापासून बोलण्याची संधीच मिळाली नव्हती. यामुळे आकाश खूप निराश झाला होता. त्याला माहीत होतं की हा तिच्यावर दबाव टाकण्याची योग्य वेळ नाही, पण तरीही त्याला एकदा तरी तिच्याशी नीट बोलायचं होतं. दरम्यान तो घरी एकटेपणा अनुभवत होता. खरं तर तो एकटं राहायला सवयीचा होता, पण मानसीने त्याचं आयुष्य बदलून टाकलं होतं. आज मानसीचे वडील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होणार होते आणि शेवटी त्यांना घरी नेलं जाणार होतं. आकाश खूप दिवसांपासून थांबला होता. आता त्याला ही संधी गमवायची नव्हती. तो आज कोणत्याही परिस्थितीत आपल्या सासऱ्यांना भेटणार होता आणि मानसीबद्दल तो काय विचार करतो हे त्यांना सांगणार होता. तो सकाळी लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि त्याने पाहिलं की मानसी पार्किंगमध्ये त्याची वाट पाहत उभी आहे. पार्किंगमध्ये भेटणे जणू तिची सवयच झाली होती. इथे कोणी त्यांना पाहत नसे, त्यामुळे ती शांतपणे त्याला पाहू शकत होती आणि त्याला घट्ट मिठी मारून मन मोकळं करू शकत होती. आकाशने तिला पाहिलं आणि अविश्वासाने सुस्कारा सोडला. पुन्हा, तो निराश होऊन म्हणाला. मानसीने ओठ फुगवले आणि दुसरीकडे पाहू लागली. मानसी, तो सामान्यपणे वागण्याचा प्रयत्न करत म्हणाला. त्याला हा सगळा ड्रामा अजिबात आवडत नव्हता, तेही हॉस्पिटलमध्ये. आकाश, मानसीने क्षणाचाही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारली. यामुळे मात्र आकाश खूप आनंदी झाला. त्याला माहीत होतं की ते दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते. तो हसतच तिच्या केसांवरून हात फिरवत उभा राहिला आणि अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तुझी खूप आठवण येत होती, ती यावेळी उघडपणे म्हणाली. तिच्या या शब्दांनी आकाश आणखीच आश्चर्यचकित झाला. ती लहान मुलीसारखी ओठ फुगवून उभी राहिली आणि तिचा चेहरा पाहून आकाश हलकंसं हसू लागला. मलाही मन्नू, तो म्हणाला.
त्याने पुन्हा तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि तिच्या गालाला हलकेच चिमटा काढला. दोघांनी एकमेकांकडे पाहत हलकीशी स्मित दिली. चल, तो अचानक थोडा गंभीर होत तिचा हात पकडत म्हणाला. ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. नको नको, ती घाबरली. तिला त्याच्या मनात काय आहे हे समजलं होतं. का? आत्ताच का नाही? तिला कळालं होतं की तो काय करणार आहे आणि ती खरोखरच घाबरली होती. मानसी, त्याने आवाज थोडा कडक केला आणि तिचा हात घट्ट पकडून तिला रूमकडे ओढू लागला. ती सतत त्याची पकड सोडवण्याचा प्रयत्न करत होती. आकाश, प्लीज समजून घे ना. ती थांबली. एकदा तरी माझं ऐक प्लीज बेबी, ती त्याला थांबवण्यासाठी त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली. ती त्याच्या डोळ्यात पाहत अंगठ्याने हलकेच त्याचा गाल कुरवाळत उभी होती. बेबी, आकाशने भुवया उंचावत तिचा हात पकडला आणि तिच्या शब्दांवर हलकंसं स्मित केलं. मानसीला समजलं की आता वेळ निघून गेली आहे. ती आता त्याला फसवू शकत नव्हती. आता काय करायचं? ती इकडे तिकडे पाहत हळूच पुटपुटली आणि मग दोघेही त्या रूमकडे चालत गेले. तिचे वडील आता थोडे स्थिर झाले होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांना रूममध्ये हलवण्यात आले होते. ते आजूबाजूच्या लोकांशी बोलत होते आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही शक्य तितके सहकार्य करत होते. त्यामुळे सगळ्यांनाच वाटत होते की ते आता बरे होत आहेत. रूमच्या बाहेर नीरज आणि स्वप्ना बसून काहीतरी बोलत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संजय आणि भूमिका सुद्धा तिथे होते. मानसीने त्यांच्याकडे थोड्या घाबरलेल्या चेहऱ्याने स्मित केले आणि त्यांनीही हलकंसं असून प्रतिसाद दिला. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. आणि मानसीचे वडील आकाशला काय बोलतात हे तुम्हाला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल. पण त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.